आई बाबा अरे हा राजकुमार का हाका मारतोय? बघूया. अमृता आई बाबा काय समस्या? काय माझे राजकुमार 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 काय चाललंय तुझं? एक मिनिट, हा तोच माणूस आहे ना? सदाशिव सांगतो सगळं खरं काय ते. त्या दिवशी तू मला विचारलंस ना काय तमाशा चालू आहे, काय भानगड आहे तुमची. हाच तो सदाशिव ज्यांनी माझ्यावर सावलीला किडनॅप करण्याचे खोटे आरोप केले. अमृता आजपर्यंत ज्या चुका केल्यात ना त्याची मी शिक्षा भोगली आहे, पण जी चूक मी केलीच नाहीये त्याची शिक्षा मी भोगणार नाही. ऐश्वर्याने माझ्यावर खोटे आरोप केले त्याचं हे जिवंत उदाहरण आहे. हाच माणूस त्या दिवशी हे म्हणत होता ना की बाभुळवाडीला जे काही झालं ते सगळं तुझ्या सांगण्यावरून झालं होतं आणि तू याला हाताशी घेऊन सगळं केलं होतंस. मग आज हा काय वेगळं सांगणार आहे? सत्य जे आहे ना ते सांगणार आहे तो आई. सगळे माफ कर, त्या दिवशी सगळ्यांशी खोटं बोललो. हे सगळं ऐश्वर्या मॅडमच्या सांगण्याहून केलं. त्यात राज सरांचा काही संबंध नाही. ते दोघेही जंगलातून बाहेर येता कामा नये. अरे बघत का बसलाय, लावा निकालीचा. सगळ्यात आधी या प्लॅन मध्ये तुझा तोटा होणार नाही. तुझं नुकसान होईल असं काहीही या प्लॅन मध्ये नाहीये, पण चुकून म्हणते तुझं झालं नुकसान तर मी भरून देईन तुझं नुकसान, कळलं? हे त्या दिवशी का नाही सांगितलंस तू? का खोटं बोललास? काय करणार साहेब, ऐश्वर्या मॅडमने मला धमकी दिली होती आणि त्यात पैशाचं आमिष पण दाखवलं होतं, म्हणून हे सगळं मी केलं. पण खरं सांगतो, त्या दिवशी सावली मॅडमला किडनॅप करण्यात राज सरांचा हात नव्हता. ते ठीक आहे, पण तुझ्या पैशाच्या मोहापायी एका भल्या माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतंस तू. माफ करा साहेब, अशी चूक परत नाही करणार. चुकलो. ये तू. आई तुझी खात्री पटली ना की मी या सगळ्यात निर्दोष आहे म्हणून. मला मान्य आहे मी भरकटलो होतो, तुझ्या संस्कारांपासून दूर गेलो होतो, पण काही झालं तरी मी तुझाच मुलगा आहे ना.